कृष्णविवर कधी ऐकलं? ते सर्व काही शोषून घेतलेले कॉस्मिक व्ह्यूम क्लीनरस आहे. तुझं नाव प्रकाश आणि तारा आहे, त्याचे काही निघत नाही. अदृश्य राक्षस आकाशगंगाचे आकार गणपती असतात आणि तारांना कंट्रोल करतात. अंतराळ जीवनाच्या थ्रिलर सारखे आहे. या कृष्णविवर हे विश्वाचे शेवटचे प्राणी आहेत, म्हणून सतर्क रहा. आपण कसे विश्वाच्या विस्ताराच्या या कल्पनेला अनुमान लावू शकतो? 1929 मध्ये एडविन हबल ह्यांनी आकाशगंगांना एकमेकांपासून अलगद असल्याचे सिद्ध केले. विस्तार होत असलेल्या विश्वाच्या सिद्धांताकडे नेले पसरत आहे, आकाशगंगांना प्रवासासाठी खेचत आहे. असे समजा की ब्रह्मांड हे एक महाकाय फुगा आहे. विश्वाच्या अफाट गूढ गोष्टींबद्दलच्या आपल्या आकलनाला आकार देत आहे. अद्भुत ना? आपलं सूर्य खरोखर मध्यमवयीन आहे का? ते 6 अब्ज वर्षांपूर्वीच्या आहे आणि अर्ध्या हायड्रोजन इंधनाचे उपयोग झालेले आहे. जर त्याच्या उष्णतेचा आनंद घेतल्यास त्याच्या वाढणाऱ्या तापमानाचं लक्षात ठेवा, म्हणजे आपला सूर्य आपल्याला विश्वातील प्रवासाच्या दिशेने नेतो. तुम्हाला माहीत आहे का की आपली जागा इतकी शांत नाही? याचा म्हणजे अंतराळ विश्व म्हणजे साधारणतः एक वैश्विक सिम्फनीच्या माध्यमातून अनुभवले जाते आहे. सौर वायाचे विलक्षण आवाजपासून पर्यंत पळसरच्या वेगवान निशाणींपर्यंत या खगोलशास्त्रीय आवाजांनी अंतरिक्षाच्या संशोधनाला आणि दूरवेधावरील आवर्जून प्रपत्तींना स्पष्टता देत असतात. त्यामुळे ताऱ्यांकडे पाहताना स्पेसचे स्वतःचे अनोखे साऊंडट्रॅक लक्षात ठेवा. आकाशगंगा संगीताचे नोट्स की तुमच्या शरीराचे प्रत्येक अणू एकदा तारा होता, हे माहीत आहे. बरोबर. आपल्या हाडांतील कॅल्शियमपर्यंत अग्निमय तारांच्या कोरमध्ये तारकीय न्यूक्लिओसिंथेसिस माध्यमातून हायड्रोजन आणि हेलियमपेक्षा जड अणू निर्माण होतात आणि त्यांचा स्फोट होण्यानंतर ते अवकाशात फेकले जातात. आपण अक्षरशः वैश्विक प्राणी आहोत, विश्वाच्या विशालतेशी गुंतागुंतीने जोडलेले आहोत. ते म्हणजे तुम्ही तायांच्या सामग्रीचे निर्माण केलेले आहात.